Hello everyone, welcome one and all. I am Assistant Professor Jadhav S.J. Department of Commerce from Sri Pancham Khemraj Mahavidyalay Savantwadi. Semester 5 in Financial Accounting. Today we are going to continue the remaining part of the problem. On 1st February, Jinane sold 2500 equity shares of rupees 25 per share. 1st February sale transaction, that's file bank account debit to investment account. Effect of this journal entry: credit side of investment account by bank account 2500 into 10, 25,000 is the face value. 2500 into 1 equity share sale sold at rupees 25 per share. 2500 into 25, cost is 62,500. ओके, ज्यावेळी बघा सेलचं ट्रान्झॅक्शन येतं त्यावेळी आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस काय करावा लागतो, कॅल्क्युलेट करावा लागतो. आणि प्रॉफिट किंवा लॉस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय ठिकाणी लागतं बघा, 1st फेब्रुवारी ते एंट्री केलेले आहे टू P&L अकाउंट प्रॉफिट. आणि प्रॉफिट ऑलवेज कॉस्टच्या कॉलम मध्ये काय केला जातो, रेकॉर्ड केला जातो. तर आपण कसं कॅल्क्युलेशन करायचं बघा, वर्किंग नोट नंबर 4 बघा, कॅल्क्युलेशन ऑफ वेटेड ॲव्हरेज कॉस्ट. आता वेटेड ॲव्हरेज कॉस्ट कशी फाइंड आउट करायची, तर काय करायचं बघा, डेबिट साईडच्या कॉस्टची टोटल करायची. जी काय डेबिट साईडच्या कॉस्टची टोटल येते ती किती येते बघा, 2,70,800. कॅल्क्युलेशन ऑफ वेटेड ॲव्हरेज कॉस्ट किती येते, 2,70,800 डिवायडेड बाय, डिवाइड कशाने करायचं बघा, डेबिटच्याच फेस व्हॅल्यूची टोटल. डेबिटच्या फेस व्हॅल्यूची टोटल किती येते करून बघा, 2 लाख रुपीज. बघा, डेबिटच्या कॉस्टची टोटल येते तुमच्या किती येते, कॉस्टची टोटल बघा, तर 3,45,800. 3,45,800 मधून लेस काय करायचं, क्रेडिटच्या कॉस्टची टोटल लेस करायची. कारण एक इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी आपण 1 जुलैला सेल आउट केलेली आहे, त्याच्यामुळे 3,45,800 इज द टोटल ऑफ डेबिट साइड कॉस्ट कॉलम लेस क्रेडिट साइडच्या कॉस्टची कॉलमची टोटल आहे 75,000. लेस करा, बॅलन्स किती राहतो, 2,70,800 डिवायडेड बाय. डिवायडेड बाय करत असताना काय करा, डेबिटच्या नॉमिनल व्हॅल्यू फेस व्हॅल्यूची टोटल करा, ती किती येते, 2,30,000. किती येते, 2,30,000. आता जर क्रेडिट डेबिटच्या कॉस्टच्या टोटल मधून जर आपण क्रेडिटची कॉस्टची टोटल जर लेस केली असेल तर आपल्याला काय करावं लागेल, डेबिटच्या फेस व्हॅल्यूच्या टोटल मधून क्रेडिटची सेल केलेली जी अगोदर आहे, हे ट्रान्झॅक्शन सोडून अगोदरचा विचार करायचा. 1 जुलैला एकच आपलं सेल झालेलं आहे बघा इन्व्हेस्टमेंट, तर त्याची फेस व्हॅल्यू सुद्धा लेस करावी लागेल. मग डेबिटच्या फेस व्हॅल्यूची टोटल किती येते, 2,30,000 लेस 1 जुलैला सेल केलेली इन्व्हेस्टमेंटची फेस व्हॅल्यू 30,000 त्याच्यातून लेस झाली. म्हणजे आपली कॉस्ट किती आली बघा, 2,70,800 कॉस्ट इनकर्ड फॉर 2 lakh face value of equity shares. Out of that 25,000 face value equity share is sold out. बघा, 2,70,800 इथे 800 राहिलेलं आहे ते करून घ्या. 2,70,800 कॉस्ट इनकर्ड फॉर 2 lakh face value of equity shares. Out of that 25,000 equity share is nominal value of equity share is sell out. म्हणजे काय, 2,70,800 कॉस्ट आहे 2 लाख फेस व्हॅल्यूच्या इक्विटी शेअर्सची. त्यापैकी आपण काय केले, 25,000 इक्विटी शेअर्स सेल केले. म्हणजे 25,000ची कॉस्ट किती झाली, 33,850. किती आली, 33,850. मग आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट और लॉस. लॉस का प्रॉफिट झाला सेल मध्ये तो कॅल्क्युलेट करायचा आहे. सेलिंग प्राइस किती आहे बघा, 62,500, जे आपण ऑलरेडी रेकॉर्ड केलेली आहे क्रेडिट साइडला 62,500. लेस कॉस्ट किती आली, कॉस्ट प्राइस 33,850. बघा, 33,850 कॉस्ट असणारी इन्व्हेस्टमेंट आपण 62,500 ला काय केली, सेल केली.
कॉस्टपेक्षा जर सेलिंग प्राइस एक्सेस असेल, हाय असेल, तर आपल्याला काय होतं, प्रॉफिट होतं. आणि तो प्रॉफिट किती आला, 28,650. आणि प्रॉफिट हा P&L अकाउंटच्या कुठे जातो, क्रेडिटला जातो. आणि आपल्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या कुठे येणार, डेबिटला. 1 फेब्रुवारी टू P&L अकाउंट ब्रॅकेट प्रॉफिट. आणि प्रॉफिट ऑलवेज कॉस्ट कॉलम मध्ये रेकॉर्ड केला जातो, 28,650. ठीक आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे, आपलं प्रॉब्लेम काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. आणि काय करायची बघा, कॉस्टची टोटल करायची. ऑलवेज इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटची टोटल एक्सेस असते, त्याच्यामुळे फेस व्हॅल्यूची डेबिटची टोटल 2,30,000, तीच क्रेडिटला घेतली. डेबिटच्या कॉस्टची टोटल 3,74,450. त्याच्यातून काय करायचं बघा, 2,30,000 मधून क्रेडिटचे जे काय असतील 30,000 आणि 25,000 लेस केले, बॅलन्स किती राहिला, 31 मार्च 20 बाय बॅलन्स कॅरी डाऊन 1,75,000. आणि 1,75,000 नंतर काय करायचं, डेबिटच्या कॉस्टमधून क्रेडिटच्या कॉस्टची टोटल लेस करायचं आणि जो बॅलन्स येतो तो इथे लिहायचा. आणि जर मार्केट प्राइस जर शेअर्सची दिलेली असेल तर काय करायचं बघा, 1,75,000 10 रुपीचा 1 शेअर आहे, म्हणजे टोटल हे शेअर 10 कमी झाला, म्हणजे 17,500 इंटू 12 रुपीज, 17,500 इंटू 12. त्या पद्धतीनं त्याचं काय होणार, हे मार्केट व्हॅल्यूला कॉस्ट होणार. आणि जो डिफरन्स असेल तो काय करायचा, जर लॉस झाला व्हॅल्युएशन मध्ये तर तो काय करायचा, बाय P&L अकाउंट व्हॅल्युएशन लॉस म्हणून तो काय करायचा, क्रेडिटच्या कॉस्ट कॉलमला काय करायचं, रेकॉर्ड करायचं. ठीक आहे. तर या पद्धतीनं काय करावं लागतं आपल्याला, इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगचा प्रॉब्लेम काय करावा लागतो, सॉल्व्ह करावा लागतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये बघा, हे प्रॉब्लेम युनिव्हर्सिटी एक्झामला आतापर्यंत 15 मार्क्सला विचारले गेलेले आहेत, जो आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे. आता लास्ट इयरलाच क्वेश्चन पेपर पॅटर्न चेंज झालेले आहे. 20 मार्कला प्रॉब्लेम विचारतात. अशा पद्धतीचे ऑल वर्किंग डिटेलमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं आणि अकाउंट प्रिपेअर करावा लागतो. जर्नल एंट्रीज या टॉपिकसाठी विचारल्या जात नाहीयेत, पण आता या कोविडच्या काळामध्ये काय झालेलं आहे की आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असेल हे सध्या तुम्हाला मी आणि युनिव्हर्सिटीनं अजून काय आपल्याला डिक्लरेशन दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण काही सांगू शकत नाहीये. तर सध्याच्या TYच्या मुलांची परीक्षा 6 सेमिस्टरची तुम्ही बघताय, MCQ मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये आहे. तर तुम्हाला समजा जर तसाच मे बी क्वेश्चन पेपर पॅटर्न जर समजा परिस्थिती बदलली नाही आणि जर तसा क्वेश्चन पेपर पॅटर्न असेल तर या ठिकाणी आपल्याला काय काय बघा, या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह साइड मध्ये काय काय येऊ शकते MCQ ते पण आज आपण बघूया. बघा, इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे, ओपनिंग बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाउंट ऑलवेज काय असतो, डेबिट असतो. फेस व्हॅल्यू नॉमिनल व्हॅल्यू वरती काय केला जातो, डिव्हिडंड डिक्लेअर केला जातो. आणि कॉस्ट प्राइस पेक्षा जर सेलिंग प्राइस एक्सेस असेल इन्व्हेस्टमेंटची तर प्रॉफिट होतो आणि त्याची जर्नल एंट्री होते. इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू P&L अकाउंट प्रॉफिट आणि P&L अकाउंटच्या क्रेडिटला आपल्या त्याचा इफेक्ट काय असतो, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट आपल्याला माहिती आहे ते. ठीक आहे. सेल ऑफ इन्व्हेस्टमेंटची जर्नल एंट्री काय होते बघा, बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंटची एंट्री काय होते, इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ओपनिंग बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ठीक आहे. बोनस शेअर्स जर इश्यू केले असतील तर त्याची जर्नल एंट्री काय होते, आपण बघितलेले इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बोनस शेअर्स अकाउंट. ठीक आहे. राईट शेअर्स परचेस केले असतील तर इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट ब्रॅकेट राईट शेअर्स. ठीक आहे. तर या पद्धतीनं काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. फक्त इक्विटी शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स जर असतील तर डिव्हिडंडच्या कॉलम मध्ये आपण काहीच लिहित नाहीये. का लिहित नाहीये, कारण आफ्टर कम्प्लिशन ऑफ द फायनान्शियल इयर त्यांना काय केला जातो, डिव्हिडंड दिला जातो. ठीक आहे. आणि वर्किंग नोट तुम्हाला दाखवलेले आहेत शॉर्ट मध्ये, त्या पद्धतीनं करा. डेटच्या कॉलममध्ये डेट तुम्ही कम्प्लीट लिहा या ठिकाणी. बोनस शेअर्स बघा, बोनस शेअर्स म्हणजेच काय असतं, एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्सना फ्री ऑफ कॉस्ट त्यांना शेअर्स इश्यूड केलेले असतात कंपनीनं, त्याच्यामुळे कॉस्टच्या कॉलमला काय होते, इथे डॅश येते. ठीक आहे. राईट शेअर्स असतील तर टू बँक अकाउंट राईट शेअर्स त्यांच्यासाठी आपल्याला पेमेंट करावं लागतं, तर ते या ठिकाणी बँक कॉलम मध्ये आलेले आहे. आणि सेल केल्यानंतर ऑलवेज लक्षात ठेवायचं प्रॉफिट किंवा लॉस त्या ठिकाणी असतो. प्रॉफिट झाला तर तो इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होत असतो आणि लॉस झाला तर तो काय होतो, इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड होत असतो. ठीक आहे. आणि मार्केट व्हॅल्यू इयर एंडची जर काय दिली असेल तर व्हॅल्युएशन मध्ये लॉस होतोय की प्रॉफिट होतोय त्याचं पण आपल्याला कॅल्क्युलेशन करावं
लागतं. तर या पद्धतीनं काय करा, स्टडी स्टार्ट करा. बघूया आपण काय ते.